रिजनकडे गोलंदाज सज्ज होताना पहिला चेंडू अप्रतिम चेंडू अप्रतिम काय सुरेख चेंडूची हाताळणी करतोय बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं पण बीट होतोय बाकीचं काम पूर्ण करतोय इथं माझं यष्टीरक्षक. निश्चित खूप चांगला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसली घेतली होती आणि गतीसुद्धा कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाजाला त्याचा काय अनुमान लावता आला नाहीये. पवन केने हा नाव जर ऐकलं तर भिवंडी तालुक्यातला ग्रामीणचा गोरशी गावाचा सुपुत्र इथं मात्र फटकेबाजी करतोय पुल करण्याचा प्रयत्न पण चेंडू खाली राहिला आणि बीट झालाय. लागोपाठ 2 चेंडूवर पवन केने सारखा फलंदाज बीट होतोय म्हणजे गोलंदाजी अतिशय कमाल आणि धमाल करतोय गोलंदाजी इथं मात्र योगेश. निश्चितच सरावाने माणूस परिपूर्ण होतो आणि तो सराव ती प्रॅक्टिस मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू यास पाता कट करायचं होतं पण मिड ऑनला अतिशय अप्रतिम झेल खेळायचं होतं कव्हरच्या वरतून चेंडू मिड ऑनला अप्रतिम झेल आणि पहिला फलंदाज या चेंडू मात्र फेल. निश्चितच आपण पाहिलं मागच्या मॅचचा हिरो जो ठरला होता पवन केने इथं मात्र आपण पाहतोय झिरोवरती आउट होते बाद होते. क्रिकेटचा खेळच मित्र आपल्याला असं पाहायला मिळतंय जीवन असो की खेळ असो याच्यामध्ये खूप साम्य पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस चेंडू हाताळला गेला त्यावेळेस बिघिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला परंतु बॅटवरती चेंडू घेता आला नाही पुरेपूर आणि मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय पवन. मनोज अगदी बरोबर सांगितलं आपण कारण की इथं मात्र पहिल्या षटकामध्ये कमाल आणि धमाल गोलंदाजी करताना प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन करतोय गोलंदाज आणि हा चेंडू वेग कमी केला होता असं वाटलं की हा कव्हरच्या वरतून खेळ पण चेंडू मात्र मिड ऑनला पण विजय पवार यांचं कौतुक करावं लागेल. मिड ऑनला ज्या प्रकारे झेल घेतोय सुपरहिट कामगिरी आतापर्यंत पाहतोय पहिल्या षटकामध्ये योगेशच्या माध्यमातून. जेवढी धारदार तुमची गोलंदाजी हवी असते तेवढं धारदार क्षेत्ररक्षण हे हवं असतं आणि ते मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अचूकरित्या झेल टिपलं गेलं आणि फलंदाजाला झेलच्या स्वरूपामध्ये बाद करण्यात आलं. अरफात येतोय क्रमांक 3 वर ही जागा नेहमीच एक चांगल्या फलंदाजी असते आणि संघ नाजूक स्थितीमध्ये आहे तिथून मात्र चांगली फटकेबाजी करेल काय आपल्या संघासाठी. यास पात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड कोल्हे क्रिजनकडे चेंडू फरार होईल सीमा पार हा दमदार चौकार. निश्चित कलात्मक शोध आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडू पडल्यानंतर त्याला रीड केला जातोय आणि लेग साईडच्या दिशेने एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय सीमा रेषेबाहेर चौकार. आणि चित्र डाव्या यष्टीचा चेंडू होता फक्त चेंडूला दिशा देतोय अस्केवडलेकच्या वरतून खाली क्षेत्रामध्ये आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये शक्तीपेक्षा युक्ती बरी तुम्ही दिमागात जर फटकेबाजी केली तरी तुम्हाला धावा बनवतात हे दाखवून देतोय क्रमांक 3 वर आलेला फलंदाज. तो जो क्षेत्ररक्षण कायम बॅकवर्ड पॉईंट लाईक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण शॉर्ट थर्ड मॅन थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय. अजून एक मात्र कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ ऑन साईडकडे जर पाहिलं आपण ठीक आमच्या समोर मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक एक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. यास पात्र युवाचा अटेंड केलाय सुपर धमाका अजून पाहतोय आपण चेंडू जाईल सीमा पार अजून एक दमदार चौकार. निश्चित जसा चेंडू तसा समाचार घेतला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. आपण जर पहिला चौकार पाहिला तर लेग साईडच्या दिशेने आणि इथं मात्र बॅट उलटी करून मारलेला फटका जातोय सीमापार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. आणि चित्र दरम्यान मी आवाज देऊ इच्छितो बालगावचे आदरणीय परेश म्हात्रे साहेबांना की आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं TDPL मध्ये मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होताना पुढचा चेंडू यावेळेस पाहता काय सुरेख फटका पाहतो आपण कव्हरच्या डोक्यावरतून यावेळेस चेंडू जाईल कव्हर बाउंड्रीच्या बाहेर अजून एक दमदार म्हणजे लागोपाठ 3 चेंडूवर तिसरा चौकार. निश्चित प्रशंसा करावी लागेल त्या फलंदाजाची. जिथं आपण पाहिलं पवन केने बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण आलं होतं संघावरती परंतु कुठल्याही दडपणाला न जुगारता एक चांगली फटकेबाजी दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळते. अरफात सेकंडच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पवन केने बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की थोडा दबावाखाली येईल पण क्रमांक 3 वर जो फलंदाज आलाय काय सुरेख फटकेबाजी करतोय आपण लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार. निश्चित फास्टेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 6 ओव्हरचे सामने आहेत इथे मात्र दबाव न घेता दबावाला खुल्या मनाने खेळलं तर निश्चितच परिणाम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगली फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय त्याच पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मग लेग साईडचा चेंडू असो ऑफ साईडचा चेंडू असो ज्या दिशेने चेंडू येईल त्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरताना पाहतोय आपण.
आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मध्ये कारण की पहिला सामना पाहिलेला आपण रॉयल स्टेन या संघाने या संघाचं कारण की या संघाची फलंदाजी अतिशय भक्कम आहे कारण की 70 धावाचं टार्गेट सहज लिहिलं पार केलं होतं. किमान 6 षटकामध्ये हा संघ 80 किंवा 85 धावाचं लक्ष ठेवण्याचा निश्चित इथं मात्र प्रयत्न करणार. निश्चित दोन्ही संघाने एक एक विजय हासिल केलेला आहे. तर ज्या वेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट होते त्यावेळेस नॉक जो असतो तो खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर एकही धाव जमा न करता पवन केने सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर मागे वळून न पाहता अरफात शेख मात्र चांगली फलंदाजी करतोय आणि धावसंख्येला आकार देतोय. आतापर्यंत धावफलकावरती धावा आपण पाहतोय 12. तर स्वतः संगणक इथं मात्र गोलंदाजी करण्यासाठी दुऱ्याने त्या टोकाकडनं येतोय. पॉवर प्लेचा दुसरा षटक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की संगणक आहे संकेत मोरे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं इथं मात्र पाहूया आपण. ऑफसाईडकडे सर्वप्रथम गल्लीवर एक क्षेत्ररक्षक पाहतोय. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. ऑनसाईडकडे जर विचार केला आपण शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोरले एक पंच ठीक थोडंसं उजव्या साईडला एक क्षेत्ररक्षक एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक अशा प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल इथं मात्र संगणक संकेत. संकेतचा पहिला चेंडू एक चांगला संकेत देतोय की मी वेगवान मारा करणार. काय तिकट चेंडू टाकला होता लेट कट करण्याचा प्रयत्न होता पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. अप्रतिम सुरुवात संगणकाच्या माध्यमातून. नक्कीच कारण अनुमान लावला होता फलंदाजाने त्या अनुमाला चिरत मात्र चेंडू जातोय इष्टच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव इथं अर्जित केली जात नाहीये. एक चांगला संकेत मात्र याच्या माध्यमातून देताना पाहतोय आपण. सज्ज होतोय यावेळेस पात्र ड्राईव्ह करायचं होतं बॅटची कट घेऊन शॉर्ट थर्डमॅन कडे अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. काय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली संगणक संकेत मोरे यांच्या माध्यमातून. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकर अजून एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इथं मात्र पाहतोय आपण फक्त आणि फक्त 12 एक मोठं टार्गेट उभं करावं लागेल. सीमा पार दमदार अजून एक चौकार. निश्चितच नशिबाची साथ आणि मिळतोय चौकार. खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न जरूर केला होता परंतु फसव्या गिरीचा चेंडूने बलन घेतला आणि चेंडू मात्र निघून गेला. विकेट कट करायचं होतं पण टायमिंग एवढी छान नव्हती पण धावा येणं गरजेचं आहे. मिस फील्डच्या बरोबर आज चौकार मिळालाय. संघात धावसंख्या पुढे सरते. आता मात्र जर पाहिले आपण 18 एक चांगली सुरुवात म्हणावं लागेल. पवन केने बाद झाल्यानंतर डाव सावरताना दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण. हीच पार्टनरशिप पुढे करावी लागेल. यावेळेस पात्र अजून एक अप्रतिम काय वेगवान चेंडू टाकला आणि विकेट किपरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. वेगवान चेंडू ज्या प्रकारे गॅदर करतोय. निश्चितच आपण पाहतोय त्या दिशेने चेंडू हाताला जातोय परंतु चेंडूला कमी जास्त उंची देतोय त्या मानाने फलंदाजाला त्याचा अनुमान मात्र लावता येत नाहीये. संकेत राईट मोर द विकेट. यास पात्र हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आपण. तिथं मात्र मनीष कोलेकरच्या हातात चेंडू सोपवून वापस येतोय. दुसरा फलंदाज बाद. निश्चित मनोज ठाकरे जो जाल टाकला होता इथं मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकून ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं होतं पहिल्या चेंडूपासून तो क्षेत्ररक्षण कायम ठेवला आणि शेवटी मात्र मजबूर केलंय फलंदाजाला मनीष यांच्याकडे झेल देण्यासाठी. दुसरा फलंदाज बाद. धावसंख्या धावपलकर पाहतोय आपण 2 बाद 18. निश्चित मागचे 3 चेंडू जर बघितले तर ऑफस्टॉमवर ठेवले होते त्यानंतर मात्र थोडीशी गतीला परिवर्तन करत आपण पाहिलं चेंडू लेग साईडवरती ठेवला आणि त्याचा परिणाम आपण पाहिला की एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. विकेट घेण्याचा प्रयत्न होता परंतु पॅचची कडा चाटून फलंदाज मात्र इथं बाद होतोय. क्रमांक 4 वर पाहतोय आपण आदित्य शेट्टी हा नवीन फलंदाज जातोय खेळपट्टीवर. एक चांगली पार्टनरशिप अजून मात्र करावी लागेल कारण की आपण चर्चा केली होती या षटकामध्ये की चांगली पार्टनरशिप इथं मात्र होतोय पण ज्या प्रकारे हा चेंडू टाकला शॉर्ट पिच चेंडू एवढा नव्हता हुक करण्याचा प्रयत्न होता आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये कुठल्या प्रकारे चुकी केली नाही. मनीष कोलेकर यांनी अप्रतिम झेल टिपला आणि दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. निश्चितच तुम्हाला बिग स्कोर मोठी टोटल जर बनवायची असेल तर पार्टनरशिपची गरज असणं गरजेचं आहे परंतु इथं आता पाहायला मिळतंय गोलंदाज थोडासा कमबॅक करतोय. मागच्या जर काही चेंडूंचा जर विचार केला तर चौकार आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर मात्र मागे वळून न पाहता एक चांगली गोलंदाजी भेदक मारा अचूक टप्प्याचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने इथं मात्र स्कोर थांबवण्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निश्चित नवीन गोलंदाज पाहतोय आपण. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी रवींद्र खूप मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेट असो किंवा कुठलेही क्रिकेट असो या खेळाडूचं मनापासून कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतोय. इथं मात्र या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे. आता मात्र जर पाहिलं आपण तर विखुरलेलं क्षेत्ररक्षण कारण की 2 षटकाची
पॉवर प्ले होती ती समाप्त झालेली आहे आणि इथं मात्र एक चांगली दमदार सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाची, ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. निश्चितच एक तुम्हारे एक हमारे असं षटक आपल्याला पाहायला मिळाले. दोन पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा. एक चांगलं कमबॅक, विकेट प्राप्त जरूर एक झाला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथं मात्र त्याचं पावलावरती पाऊल ठेवून रवींद्र यास गोलंदाजी करावी लागेल. या उलट जर आपण विचार केला तर हा स्कोर खूप मोठा होण्यासाठी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पहिला चेंडू इनसाइडरचा फटका पाहतोय आपण, खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. धमाल सुरुवात करतोय इथे मात्र फलंदाज. निश्चितच पॉवर आपण पाहतोय कधी कधी समालोचच्या मुखातून निघालेला शब्द कधी कधी खरा ठरतोय. आपण जर विचार करत होतो की मोठे फटकेबाजी होणं गरजेचं आहे आणि तो मात्र इथं मोठा फटका येतोय. चौकारच्या सहाय्याने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा. आणि अर्थात मात्र लागोपाठ 4 चेंडूवर आतापर्यंत 4 चौकार वसूल केलेले. काय अप्रतिम आणि धमाकेदार डाव साकारतोय आपल्या संघासाठी. काय इथं मात्र अजून उत्सुकता असेल की 2 वर 2 चौकार मारून एक कीर्तिमान स्थापित करेल इथं मात्र फलंदाज अर्थात. नक्कीच पाहूया या TDPL मध्ये पहिले 6 चौकार मारण्याचा विक्रम होतोय का हे पाहण्यासारखं राहील. आतापर्यंत बॅक टू बॅक 4 चौकार तर पाहायला मिळाले आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. रवींद्र वापशी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर एका चांगला चौकारांनी स्वागत केलंय या गोलंदाजाचं. यास मात्र कोलटप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. प्रश्न विचारला गेला, पंचाचा बोट आकाशाकडे आणि इथं मात्र पाहतोय की फलंदाज बाद. असं वाटलं होतं की चांगली पार्टनरशिपवर पण वेगवान फटका स्ट्रेट डोई करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज आपल्याच फळून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी मात्र चेंडू यष्टावर आदळतोय आणि पंचाचं लगेच बोट आकाशाकडे. अजून एक फलंदाज बाद. जाऊया आपण DJ कडे. रॉयल स्टेनर संघाची चांगली सुरुवात. आता मात्र अजून एक विकेट. इथं मात्र महेश दादा प्रतिष्ठान YSCC एका चांगल्या दमदार स्थितीमध्ये आहे. मनोज ठाकरे कारण की संघाची खास मजबूत ताकद जर पाहिली आपण फलंदाजी ज्या संघाकडे या संघाकडे अतुल भोईरसारखा एक अतिशय मातबर फलंदाज. त्यानंतर जर पाहिलं आपण खास सर्वात महत्त्वाचा क्रिकेटचा अनुभव आणि कित्येक स्पर्धा गाजवणारा योगेश पवार, विजय पवार सारखे दिग्गज बल्लेबाज फलंदाजी संघाकडे आहे. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण क्रमांक 5 वर उदय पाटील. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. क्षेत्ररक्षण पाहिलं आपण उदय पाटीलसाठी 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. एक जर पाहिलं आपण गली आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधोमध एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. याच पात्र अप्रतिम पंच केलाय. कव्हर रिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव आणि जोपर्यंत चेंडू विकेट किपर एंडकडे येतोय अतिशय वेगात या 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावींनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. आता मात्र 24-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. GTC लाईव्ह जर म्हटलं निश्चित टेनिस क्रिकेटला एका उंचाईवर ज्याचं नेण्याचं काम केलंय. यावेळेस मात्र प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. असं चेंडूला बाहेर काढले. अप्रतिम चेंडू. सुरुवात तर या षटकामध्ये चौकारांनी केली होती पण त्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय गोलंदाज रवींद्र. याच पाता खोलो टप्प्यात चेंडू होता. मनगटी फटका पाहतोय आपण ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात ठीक आमच्या समोर येतोय. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एकच धावींनी समाधान म्हणतोय. काय सुरेख रिटर्न करतोय इथे मात्र क्षेत्ररक्षक विजय पवार. मोठं नाव या संघाच्या माध्यमातून आपण ऐकतोय. धावसंख्या पाहतोय आपण 25-3 बाद. आक्रमण इथून आता करावं लागेल. बॅक फुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची चुंबणी घेतोय. कुठली चुकी करत नाही विकेट किपर आणि याचबरोबर अजून एक ते धक्का बसतोय आणि 3 षटकाची इथे मात्र समाप्ती होतोय.
निश्चित पाहतोय आपण ड्रिंक स्टॉल मैदानात वेळ आहे ज्यांच्या माध्यमातून या TDPLला खूप मोठं सहकार्य मिळालं, जे आमचे खास क्रिकेट रसिकासाठी स्टँड बनवण्यात आले. त्यामध्ये पाहतोय आपण भिवंडीची लाडके मामा सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब, त्यानंतर पाहतोय आपण गजानन डेव्हलपर्स टिटवालाचे सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेब, तसेच दीपक दादा प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय महेंद्र म्हात्रे साहेब नांदिवली, मेगास्पोर्ट वाघबिल महेश चौधरी, हरीश म्हात्रे, राजवीर विनोद पावशे साहेब, डायगर निश्चित ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी मॅन ऑफ मॅच मिळालेली आहे. त्यामध्ये रणधीर कुमार कंपनी, नितीश चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव, तसेच मालिकावीर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, एमर्जिंग प्लेयर PK दिवानकडून जसं जसं वेळ तशी तशी आमचे प्रत्येक दानशूराचा आम्ही नावाचा उल्लेख निश्चित मनोजी ठाकरे आपण करणार आहोत. तर 3 षटकामध्ये इथं मात्र कमीत म्हणे की गोलंदाजांनी अतिशय अप्रतिम तिकट मारा करून आतापर्यंत थांबवलंय जो संघ फलंदाजी करतोय रॉयल ऑस्ट्रेलिया संघाला. कारण की जर पाहिलं आपण 3 षटकामध्ये फक्त धावा त्या धावफलकावर 25-4 गडीच्या मोबदल्यामध्ये, आणि पुढच्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळेल की मात्र जो पलटवार आहे गोलंदाज चांगले तीच गोलंदाजी आपण पाहणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होतोय. माझ्यासोबत जॉईंट होतोय मनोज ठाकरे. धन्यवाद सुनील पवार. खूपच चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 4थं षटक आपण हाताळताना पाहतोय. योगेश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल, आणि मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाज आहेत त्यांना मात्र इथं मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. कारण आपण जर विचार केला तर चमकायचं असेल तर झिजावं लागेल, आणि ते झिजणं मात्र कुठल्या संघाचं या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये, कमजोर फटका, आणि इथं मात्र फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणि जरा मनोज ठाकरे पाहिलं आपण आखोटप्यात चेंडू होता पण वेगवान होता. खरं तर मिड्युकी टीमकडे खेळायचं होतं. या चेंडूला पण फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता, शक्ती कमी पडली आणि मिड ऑफला एक अतिशय सोपं झेल टिपल्या गेलं, आणि 5वा फलंदाज पाहतोय आपण बाद होताना. नक्की चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती प्राप्त होते, त्या मानाने अनुमान लावता आला नाही. या फलंदाजाचा परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपामध्ये बाद होते. इथं जर आपण पाहिलं स्कोअर कार्डवरती एका अरफात शेख सोडला तर कुठलाही फलंदाज आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकला नाही आहे. याचं कारण एकच की गोलंदाज धारदार आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, त्या अनुषंगाने बाकीच्या फलंदाजांना कोणाला मोठे फटके खेळता आले नाही आहेत. आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावरती आहे, आणि धावसंख्या स्कोअरवरती पाहतोय आपण 25 धावा. एक कमी धावसंख्याचे टोटल आपल्याला पाहायला मिळते स्कोअरबोर्डवरती. अगदी बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत आहे. कारण की महेशदादा प्रतिष्ठान YSCच्या संघाने पहिला सामना जर पाहिला आपण भिवंडी जर विचार केला आपण अल्ताफ बाली यांचा संघ AB स्पोर्ट या संघाला पराभूत करून त्याचं मनोधैर्य किती उंच वाढलेलं आहे याचं उत्तम उदाहरण पाहतोय आपण या इनिंगमध्ये. काय अप्रतिम कामगिरी करताना प्रत्येक गोलंदाज. निश्चित तुमची ज्यावेळेस सुरुवात चांगली असेल त्यावेळेस तुमचं एंड सुद्धा त्याच पद्धतीने चांगलं होतंय. मॅच सुरुवात झाली त्यावेळेस एक सामना जिंकला, त्यानंतर तो मनोबल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज त्या नव्हत्या गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस सीध्या बॅटने खेळलेला चेंडू पाहतोय आपण, लोकांना लॉंगऑफच्या मध्ये चेंडू जातोय, जोपर्यंत उचलला जातोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय, आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि जिथे या चेंडूवर चांगला क्रिकेट पाहिला आपण. चेंडू एवढा खराब नव्हता पण त्यापेक्षा चांगला शॉट पाहिला आपण, स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात पाहिलं, आणि पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दबाव टाकला आणि आरामात सहज दुसरी धाव पूर्ण करताना पाहतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते, आता मात्र ती 27. निश्चित ज्यावेळेस तुम्हाला मोठे फटके लागत नाही त्यावेळेस एकेरी दुहेरी धावसंख्या जमून स्कोअरबोर्ड हलवतं
ठेवायला पाहिजे. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू मात्र जातो सीमारेषे बाहेर. षटकार. पडते धावसंख्या तब्बल आता मात्र पोहोचते ती 33. सुरेख फटका. निश्चितच धावसंख्या खूप कमी पाहायला मिळत होती स्कोअर बोर्डवरती. इथनं मात्र जो दबावामध्ये आलेली फलंदाजी तिला मात्र निखरावा लागेल. त्या अनुषंगाने आलेला एक संजीवनी भरा हा मोठा फटका. षटकार आणि धावसंख्याला मिळतोय आकार. धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतोय. त्यातील एक बिग हिटर पवन केने मात्र 0 वरती बाद झाल्यानंतर ही अवस्था आपण पाहतोय. परंतु अरफात शेख यांनी मात्र डावाला सावरलं. चांगली धावसंख्या जोडली आणि धावफलकाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. इथं मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावरती चेंडू आणि अशा स्टेजला पॉवर जर आपण पाहतोय अशी चेंडूची हाताळणी करणं संघासाठी खूप काही सांगून जाते. आणि जिथं पहिल्या चेंडूवर षटकार त्यामध्ये काय सुरेख वापसी करतो. इथे मात्र वेगवान चेंडू हाताळलं गेलं. मजबूर केले बॅकफुटला जाण्यासाठी फलंदाज झाला आणि त्यामध्ये फलंदाज बीट झाले. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 33. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. असं म्हटलं जातं पवार धक्क्याने माणूस सुधारतोय आणि इथं षटकाराचा धक्का लागल्यानंतर एक चांगली गोलंदाजी चांगला चेंडू हाताळताना पाहतोय आपण. एक छोटासा ब्रेक. जाऊया आपण डीजेकडे. ऐकूया मधुर संगीत. आणि ऑफिशियल ग्रुप आयोजित आपण पाहतोय क्रिकेट के सुनहरे पल TDPL आपण पाहत आहात. खूप चांगली स्पर्धा ही आपल्याला आयोजनामध्ये आणलेली आपण पाहतोय. आजचा मित्र तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले VK प्रतिष्ठान आणि बालाजी ग्लोबल्स. दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर PTC स्टार आणि मेगा स्पोर्ट. आजच्या दिवसामध्ये कोण क्वालिफाय होते हे पाहण्यासारखं राहील. दरम्यान गोलंदाज टर्न होतोय. इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू हाताळताना पाहतोय. परंतु इथं फेकी मात्र चुकीची पाहायला मिळते. संयम पाहायला मिळत नाहीये. आणि याच दरम्यान आपण पाहतोय 2 धावा अचूकरित्या पळून काढतायत. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 2 ने वाढून होते ती म्हणजे 35. लॉस ऑफ 5 विकेट्स. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज योगेश. पहिल्या चेंडूवरती एक सफलता मिळवली होती. इथं मात्र अजून एक कणखर फटका पाहायला मिळतंय ऑफसाईडच्या दिशेने. थोडंसं फंबलिंग होतंय आणि चुकीला मित्र माफी नाहीये. एका धाव्याचं दुसऱ्या धाव्यामध्ये कन्व्हर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक समाप्त होतंय. चौथं फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत 5 आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 37. निश्चित मनोज ठाकरे जर आपण विचार केला येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून जर 25 किंवा 20 धावा धावफलकावर लावल्या गेल्या तर एक चांगलं लक्ष इथं मात्र म्हटलं जाईल. कारण की जर पाहिले आपण पवन केने ज्या संघाकडे आहे त्या संघाचा एक गोलंदाजी मजबूत आहे. किमान 60चा आकडा इथून मात्र पार करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल. निश्चितच अगदी तुमच्या मताशी मी सहमत आहे. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी पारडं कुणाच्या बाजूने झुकेल हे सांगता येत नाहीये. नेहमीच आपण म्हणतोय की मानवी मेल आणि या क्रिकेटचा खेळ साम्य असतोय. तर पाहूया या साम्य कितपर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथं मात्र षटक क्रमांक 5 चालू होईल. सुरुवात होईल आणि मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही. कारण उर्वरित 2 षटक जे असतात ते हाणामारीचे षटक असतात आणि या हाणामारीमध्ये कुठला फलंदाज मात्र चमकतोय पाहूया.
आणि जिथं आतापर्यंत जर पाहिलं आपण 6व्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप छोटीशी का होईना पण मौल्यवान 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावाची भागीदारी या दोन्ही फलंदाजामध्ये. अजून जर हाच विचार केला आपण तर इथून 24 किंवा 25 धावा सहज पटकावले दोन्ही फलंदाज. खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. रवींद्र संत टर्न होत आहे या वेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अचूकरित्या पूर्ण होताना पाहतोय आपण. थोडीशी हयगाई आणि तिथं मात्र फायदा उचलतोय फलंदाज. अजूनही भरपूर काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या नोक झोक. तर या 2 धावा अजून खात्यामध्ये ऍड होत आहेत. रवींद्र संत एक चांगला गोलंदाज गणला जातोय या फॉर्मेटमध्ये. आपण जर पाहिलं पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीचं हाताळलं. 7 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि इथं मात्र एक चांगली सुरुवात केली होती परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकी करतोय आणि 1 धाव अजून खर्च होतोय. पुन्हा एकदा तयार होतोय सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती सरसावतोय रवींद्र संते. या वेळेस आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळवत आहे आणि बॅटचं चुंबन घेऊन चेंडू विसावतोय एस्ट्राच्या हातामध्ये. फलंदाज बाद होत आहे झेलच्या स्वरूपात. निश्चितच आपण पाहतोय थोडासा अडचणीत सापडलेला पाहतोय रॉयल स्टेनर मीरा रोड. धावसंख्या खूप धावफलकावरती कमी पाहायला मिळते. इथं मात्र गती द्यावा लागेल धावफलकाला. मोठे फटके बिग हिट हवाई सफर करावा लागेल फलंदाजाला. तर पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे खेळ होईल. आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये जिथं 12 धावा खर्च झाल्या त्यानंतर 2 षटक खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच पद्धतीने रिप्ले जणू काय आपण पाहतोय. अजून एक फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात. काय सुरेख मारा करतोय इथे मात्र रवींद्र संताने. ज्या प्रकारे नाव मोठे त्या प्रकारे. आणि आता मात्र पाहतोय की आपण निम्मा संघ गारद झालेले आहे आणि धाव फलकावर फक्त धावा आहेत त्या. इथे मात्र जर पाहिलं आपण 39 खूप नाजूक स्थिती आहे. निश्चितच तुमचं नाव या वेळेस सातत्याने टिकवायचं असेल त्यावेळेस तुम्हाला सातत्य टिकवणं गरजेचं असतं. असं म्हटलं जातं की पाण्याच्या थेंबाने दगडाला होल पडतं परंतु त्याला सातत्य हवं असतं आणि ते सातत्य इथं मात्र रवींद्र यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी भेदक मारा पाहायला मिळतंय आणि पूर्णपणे जर आपण विचार केला तर रॉयल स्टेनर मीरा रोड या संघाचं इथं मात्र कंबरड मोडून ठेवलेलं आपण पाहतोय पवार. अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे. कारण की जर पाहिलं आपण आता विकेट हॅट्रिकवर येतोय इथं मात्र रवींद्र विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय. तर धावसंख्या जर पाहिली आपण 39 धावा 39 सज्ज होतोय गोलंदाज. तर पाहूया हॅट्रिक चेंडू आहे काय घडेल काय बिघडेल. या वेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाही हाताला होता. इथं मात्र पाहूया रनआउटची हलकीशी अपील आपल्याला पाहायला मिळाली होती. अपील मध्ये दम होतं परंतु आत्मविश्वास खूप कमी होता. 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 40 या आकड्यावरती पोहोचते. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वा आहे आणि 5वं षटक खूप चांगल्या पद्धतीचं हाताळताना पाहतोय रवींद्र यांच्या माध्यमातून. जिथं हाणामारी होते तिथं मात्र पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. पूर्णपणे धावांवरती अंकुश लावलेला आहे. धावांचा जो प्रभाव होता तो मात्र इथं थांबवलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बिग हिट सक्सेसफुल होतंय का आणि यस इट इज अ 6 रन.
आपण घेऊन द्यायला. त्याच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार होता आणि या षटकाने डावाला वेग येतोय. यावेळेस पात्र प्रश्न विचारल्या गेलं तर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर 46, 7 गडीच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकामध्ये जर पाहिलं आपण मनोज ठाकरे किती धावाचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करेल. ज्या संघाची आपण फलंदाजी खूप मजबूत पाहतोय पण इथं मात्र गोलंदाजी सुद्धा धमाकेदार पाहायला मिळाली. त्याला वेळ कमी घ्या, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वडवली गावाचे समाजसेवक आदरणीय हरिचंद्र पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आणि दुपारच्या सत्रामध्ये परत आमच्यासोबत जॉईन होताना मेरी आवाज मेरी पहिचान संदेशजी वखारे, स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं. आजच्या दिवसामध्ये आपण सकाळपासून आवाज ऐकलं. एक मोठं नाव चंदू शेटे सर, त्यानंतर राहुल भोईर, संदेशजी वखारे, करण कालन आणि माझ्यासोबत इथं मात्र समालोचक कक्षामध्ये पाहतोय आपण, ऐकतोय त्यांना, मनोज ठाकरे यांना. थँक्यू पवार सर. आपण पाहतोय 5 षटकानंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर 46 धावा लागताना दिसत आहेत. जिथं मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नेहमीच संघ, तो इथं मात्र कुठेतरी अडचणी सापडताना पाहायला मिळतंय. तर पाहूया गोलंदाज टर्न होत आहे, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलेला पाहतोय. ऑफस्टमवर चेंडू ठेवला होता. पूर्णपणे जर विचार केला पवार सर तर फलंदाजी शारीरिक भाषा ओळखून टाकलेले चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अनुमान लावला होता त्या पद्धतीने खेळता आलं नाहीये फलंदाजास. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस सेम रिझन आणि सेम फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र पाहू शकता आपण एक चिकी सिंगल चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. निकच खूपच चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. एखाद्या टीमचं सर्वोत्तम कामगिरी जर पाहायची असेल तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थान असणं गरजेचं आहे. गोलंदाज यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळताना दिसतोय आपल्याला. सरळ बॅटने खेळलेला पाहतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 47 धावा. सॉरी 2 धावा घेतल्या जात आहेत. चुकीची दुरुस्ती केली जाते इथे. 48 धावा ऑन द बोर्ड. यावेळेस ऑप्शन सोडून जातोय. पंचांचे हात समांतर होऊन एक अवांतर धावेची खून केली जाते. इथनं मात्र ज्या धावा जशा येतील तशा मात्र संघासाठी कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतील. परंतु उर्वरित काही चेंडूमध्ये बिग हिट होणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आणि यावेळेस ऑन साईडला चेंडूला टर्न केलेला आहे. 1 धाव कंप्लीट केलेला आहे. जोपर्यंत चेंडूला उचलला जातोय दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि इथं मात्र डायरेक्ट हिट केलेला आहे. परंतु फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलेला पाहतोय. आणि अजून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्याने धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 51. 51 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय दीपक दादा प्रतिष्ठान, रॉयल स्टेनर, मीरा रोड, AB स्पोर्ट भिवंडी आणि महेश पाटील प्रतिष्ठान YSCC. तर या वेळेस अजून एक कणखर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. परंतु चेंडू खूप डीप मध्ये गेल्या कारणास्तव आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. ज्यावेळेस तुमच्याकडे मोठे फटके होत नाहीये त्यावेळेस क्रिकेटची लाईफलाईन एकेरी दुहेरी धावसंख्या याच्यावरती समाधान मानता स्कोअर बोर्डला मात्र हलवतं ठेवावं लागतं. आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये इथं पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाज सरसावतोय. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळतोय, गती प्राप्त करून देतोय.
आणि इथं मात्र आपण पाहू शकता शेवटच्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपाने एक धाव येते आणि एका धाव्याने 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 54 धावा. तर 6 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 54 धावा धावपलकावर आणि 55 धावाचं टार्गेट इथं मात्र दिलेलं आहे. तर आपण जाऊया इथं मात्र संदेश वकरे यांच्याकडे. तर यानंतर लगेच टॉस होणार आहे. अजून एक महत्त्वपूर्ण लढत दोन्ही संघासाठी, खास जे या पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता आणि दुसऱ्या सामन्यात सुद्धा AB स्पोर्ट भिवंडी विपक्ष दीपकदादा प्रतिष्ठान या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की लगेच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तिथं मात्र सज्ज आहेत म्हणजे सहकारी समालोचक संदेशजी वखारे यांच्याकडे जाऊया आपण. येस, तर चला दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. धन्यवाद मनोज ठाकरे सर, धन्यवाद सुनील पवार सर, सचिनजी भोईर उंबरले यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. दीपकदादा प्रतिष्ठान संघाचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा, कारण आपला प्रतिस्पर्धी कर्णधार अर्थातच AB स्पोर्ट संघाचा संगणक या ठिकाणी आलेला आहे. वेलकम. दोन्ही संघनायकांचे हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर राजेश सेन गुप्ताजी आहेत, त्यांना विनंती असेल आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. यस, आमचे मान्यवर आमच्याशी जॉईन होत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवूया. टॉस उडवला जातोय, टेल असं म्हणणं आहे. यस, ते चाललंय. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय AB स्पोर्ट भिवंडी या संघाचा संगणक माझ्या समवेत आहे फाइक अंसारी. टॉस के बॉस, क्या करना चाहोगे? हम लोग अभी फील्डिंग करने जाएंगे. पहली मैच में हम लोग ने टॉस हरा था और हमको बैटिंग मिली थी. हम लोग ने रन अच्छा मारा था 70 रन, लेकिन फील्डिंग और बॉलिंग की वजह से हम लोग मैच हार गए. इंशाल्लाह ये मैच में वो कवर करेंगे हम. फर्स्ट फील्ड करते वक्त कहाँ तक रोकना चाहोगे? सामने वाली भी टीम अच्छी टीम है, जो मेरे साथ खड़े वो भी अच्छे प्लेयर है, सब अच्छे प्लेयर है. तो हम लोग उनको कम से कम रन पे रोकने की कोशिश करेंगे और चेसिंग को आसान बनाने की कोशिश करेंगे. टीम में कुछ बदलाव? वो देखो अभी होगी टीम मीटिंग, उसमें फिर पता चलेगा. इस टूर्नामेंट के बारे में? टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और हम लोग खेलने का मौका मिला, बहुत अच्छा लगता है. ये पूरे थाना डिस्ट्रिक्ट का होता है, उसमें हम लोग खेलने का मौका मिलता है. और मैं ऐसे ही गुजारिश करूँगा पूरी कमेटी से, जो BP ये कराते TDPL, उनसे कि हर साल कराते रहे और हमको खेलने का मौका दे. धन्यवाद फाईक, तुला शुभेच्छा असेल सामन्यासाठी. त्यानंतर दीपकदादा प्रतिष्ठान संघाचे संगणक माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांग की टॉस जर तू जिंकला असता तर काय केलं असतं? मी पण फिल्डिंग घेतली असती. आता मात्र हवं ते घडत नाहीये, पाहिजे ते मिळत नाहीये. फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना 6 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 65+. 60+ जाण्यामागे कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असणार आहेत? आणि अपेक्षा सर्व फलंदाजाकडनं आहे, विशेष किरण पवार आहे, मी स्वतः आहे, सगळे फलंदाजाकडनं अपेक्षा. नक्कीच. मागचा सामना जर पाहिला तर तुम्ही तो सामना गमावलाय, मात्र या सामन्याच्या माध्यमातून काही चेंजेस असणार आहेत का संघामध्ये?
मॅच थांबवायची चेंजेस करू आम्ही कळतील मॅच तुम्हाला. थांबवायची अंपायर. नक्कीच या स्पर्धेबाबत तुझं वैयक्तिक मत काय? स्पर्धा तर खूपच उत्कृष्ट स्पर्धा आहे ही आणि सीझनच्या स्टार्टिंगलाच होते आणि नवोदित खेळाडूंना खेळायला मिळतं, त्यामुळे एक मोठा व्यासपीठ आहे. जशी अतुलने आता बॅटिंग केली, एक नाव करायची संधी नवीन खेळाडूंना. नक्कीच तुला देखील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे की टॉस या ठिकाणी जिंकलाय एपिस्पोर्ट भिवंडी संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला आमंत्रित केलंय. तर टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस, ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच संदीपजी वखारे. गेम प्ले, पहिला बॉल, खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली आउटफील्ड देखील आहे. मनीष कोलेकर, पांड्याचा बल्ला आता चांगला बोलतो. पहिलाच बॉल वरती जीसांचं स्वागत केलं चौकारानं. गुड शॉट. दोन्ही टीमनं एक एक मॅच जिंकली आहे. टार्गेट एवढं मोठं नाहीये, 55चं टार्गेट या मॅच मध्ये. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मनीष कोलेकर पांड्यासोबत विजय पवार, जिशान. रिवर्स हा एक दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पांड्याचा बल्ला आता मात्र बल्ले बल्ले करतोय या मॅच मध्ये. क्लासिकल शॉट ऑफ द डे आजच्या दिवसातील हा देखना दर्जेदार मनीष कोलेकरच्या बॅट मधून DPL षटकार. जे करायचे ते आज करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. हे सांगत असताना गतवर्षी मी TDPL मधून बाईक घेऊन गेलो होतो, आपल्या घरी घेऊन गेलो होतो आणि आता मात्र तशीच काही तयारी या देखील सीझन मध्ये करत असताना मनीष कोलेकर पांड्या. यावेळेचा अजून एक चांगला फटका, खोदून काढला अक्षरशः हा चेंडू. तिथे A1 पवन उपस्थित आहेत. चेंडूची उचलून फेक करणार, तोपर्यंत मिळणार आहेत या दोन धावा आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय 12 या धावसंख्येवरती. जिशान, मनीष कोलेकर साठी आता चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, थोडीशी अपील देखील झाली. मग अंपायर सहमत नाहीयेत. तुम्हाला हा रिप्ले पाहायला मिळेल. टेक्निकली टीम सातत्यानं काळजी घेत असताना GTCच्या माध्यमातून पूर्णच्या पूर्ण टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतो. संदीपजी आमच्यासोबत जॉईन झालेत. यस सर, त्या दरम्यान एक पारितोषिक या ठिकाणी लावलं जात आहे. या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरेल त्यासाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकीजी हिंगे, सुजित नलावडे आणि अशोक सिंग यांच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका फॉलो केला फलंदाजानं. तेवढी चांगली फिल्डिंग देखील पवन केनीची. एक धावीतनं मी ते एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होती. सिंगलच्या मदतीनं धावपळक आपल्याला एकूण 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळतो. विजयासाठी 55 धावसंख्येचा पाठलाग करतो या मॅच मध्ये महेश दादा प्रतिष्ठान डुंबोली हा संघ. चांगली उल्लेखनीय कामगिरी पहिल्या देखील मॅच मध्ये केली होती. विजय पवार सज्ज खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला. यावेळेचा चांगला फटका आहे. धावा देखील चांगला मिळतील. सुरुवात केली होती पांड्याने चौकारानं आणि आता मात्र इथनं सुरुवात केली आहे विजय पवारनं देखील चौकारानं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
तर 17 धावा धावफलकावर आहेत. अप्रतिम स्टार्ट आपण पाहतोय या दोन फलंदाजांच्या बॅटमधून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी व्हावी याचे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलं या दोन्ही फलंदाजांनी. राहुल भोईर सर. ना अप्रतिम आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. 17 धावा स्कोअर बोर्डवरती 5 बॉलमध्ये मनीष कोलेकरनं बनवल्या 13 धावा. एकच चेंडू खेळला पहिल्या षटकाचा विजय पवारनं, त्याच्यावरती चौकार वसूल केला. एकूण 17 धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. विजयासाठी 55चं टार्गेट आहे. एक चांगलं षटक खूप गरजेचं आहे. इथनं कमबॅक करावा लागेल. श्रीकांत शेट्टीचा हा षटक पॉवर प्लेचा. रिव्हर्स पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. वारंवार रिव्हर्सचे फटके भरपूर चांगले खेळतो मनीष कोलेकर पांड्या, आणि तोच प्रयत्न या देखील आपल्याला मॅचमध्ये त्याचा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर एकूण संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला 17 पाहायला मिळते. यस, मात्र एव्हरी डे इज नॉट अ संडे. प्रत्येक दिवस हा रविवार नसतो. यावेळेस फटक्यामागे चुकीची निवड आपल्याला पाहायला मिळाली. मात्र यावेळेस अप्रतिम फटका, अप्रतिम अलौकिक हा फटका आपण पाहतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मनीष कोलेकर पांड्या. आताचा मात्र चेंडू चांगला आहे. कमबॅक करत असताना श्रीकांत देखील. मलंगडचा पालेगावचा अंबरनाथ विभागातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. काय शॉट खेळला होता याच्या अगोदरचा. अप्रतिम 360. क्लासिकल बॅटिंग. सुपर प्लेयर आहे. टॅलेंट भरपूर आहे, आणि आपल्याकडे असलेला टॅलेंट आता मात्र TDPL मध्ये फेस करत असताना. गतवर्षी होता मालिकावीर मनीष कोलेकर. चांगला फटका आहे. फॉलो केला पुन्हा एकदा चेंडूला. डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर आहेत. आउटफील्ड आहे फास्ट. देऊन जातील पुन्हा एकदा मनीष कोलेकर पांड्या याला 4 धावा. मध्ये आपण पाहतोय मनीष कोलेकरच्या माध्यमातून. मात्र जे पारितोषिक लावलंय ते पुन्हा एकदा मी पुकारतो या ठिकाणावर ना. विकीजी हिंगे, सुजितदिन नलावडे व अशोक सिंग यांच्या माध्यमातून या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरेल त्यासाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर पारितोषिक आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतात. अजून एक चांगला फटका. आता मात्र तिथे फिल्डर आहेत उपस्थित. पवन केने. चूक होणार नाहीये. मनीष कोलेकर पांड्याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा पहिला मोठा धक्का. महेश दादा प्रतिष्ठान या टीमला. फलंदाज बाद मनीष कोलेकर. शिवाजी राजे का भगवे प्रतिम खेळ आपल्याला पाहायला भेटला मनीष कोलेकरचा. चांगली सुरुवात गरजेची होती. ती सुरुवात आपल्याला चांगली पाहायला भेटली. टाळ्यांचा गजर खेळाडू कक्षामध्ये. संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती एकूण आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा. एक खेळाडू बाद झाला. 27 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजून या मॅच मध्ये एकूण 28 ची गरज आहे. जास्त दूर नाहीये विजय. मात्र या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. मीरामाइंदर टीमचा जर विचार केला तर चांगली उल्लेखनीय कामगिरी पहिल्या मॅच मध्ये त्यांची झाली होती. इथनं कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी केली तर मॅच मध्ये नक्कीच कमबॅक होईल. योगेश पवार रणजीपट्टू मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वर्षाचा अनुभव. भरपूर वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेट फॉर्मॅट खेळतोय. चांगला खेळाडू आहे हा, आणि त्याचा खेळ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या देखील मॅच मध्ये चांगला खेळ झाला. एक षटकार आला होता योगेश पवारच्या बॅटमधून. श्रीकांतचा हा चेंडू. संयम बघा किती चांगला आहे. टेम्परामेंट खूप महत्वाचे आहे. पहिल्याच बॉलला सन्मान देऊन स्ट्राईकला रोटेट केली आहे.
एकूण षटक क्रमांक दुसरं जे होतं तो देखील कंप्लीट झाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपण बघतोय 14च्या सरासरीनं 28 धावा. धावफलकावरती एकूण 55 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना महेश दादा प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून चांगली सुरुवात. यस, अप्रतिम सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्ष लक्षात घेऊन पहिल्या षटकापासून फलंदाजी झाली आहे. पहिलं षटक जे आपण पाहिलं त्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये आपण 11 धावा, त्याचबरोबर एक गडी बाद होताना देखील पाहिला आहे. मनीष गोलेकर ज्याने 23 धावा दिल्या आपल्या संघासाठी. 10 बॉल खेळत 2 षटकार तर 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावर महेश दादा प्रतिष्ठान संघ एका मजबूत स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. टीव्ही स्क्रीनवरती नक्कीच सर्व तुम्हाला ऑनर्स पाहायला मिळतील. तेजस भाऊ पाटील अग्रिराजा नक्कीच त्यांचा संघ आहे. देवा टावरे भाऊ देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. त्यांचा देखील एक अप्रतिम संघ. अल्ताफजी बाली सर, AB स्पोर्ट्सचे मालक, त्याच्यानंतर तुषार पाटील आणि डॅनी यांचा देखील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विराज सोरगे यांचा देखील बालाजी स्पोर्ट्स, ग्लोबल बालाजी, त्याच्यानंतर श्री महेंद्र मात्रे यांचा दीपक दादा प्रतिष्ठान संघ, सुरेश अर्थातच बाल्यामामा यांचा देखील धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडी संघ. हे सर्व नक्कीच ऑनर्स तुम्हाला पाहायला मिळतात. या सर्वांचं खूप 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 चांगलं योगदान आहे, कारण का सर्वच या ऑनर्सने या टीम हरीश पाटील जागृती स्पोर्ट्सचे ऑनर, भगवान दादा भोईर, हे सर्वच्या सर्व ऑनर आहेत ते तुम्हाला नक्कीच स्क्रीनवरती पाहायला भेटले. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. 2 ओव्हरच्या अखेरीस 28. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करा, फिल्डिंग. 2 धावा इथनं मिळतील योगेश पवारला. योगेश पवार आणि विजय पवार असे 2 अप्रतिम दर्जेदार खेळाडू सातत्याने महाराष्ट्रभर या खेळाडूंना आपण पाहत असतो. उडीपी प्रीमियर लीगमध्ये देखील विजय पवारचा अप्रतिम खेळ झाला होता आणि योगेश पवारला आपण प्रत्येकी ठिकाणी, प्रत्येकी राज्यात, प्रत्येकी जिल्ह्यात, प्रत्येकी शहरात, प्रत्येकी विभागात, प्रत्येकी गावात पाहत असतो. तो योगेश पवार स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. भरपूर वेगानं धावतायत आणि या 2 धावा इथनं कंप्लीट नसणार आहेत, कारण का टीव्ही एम्पायरकडे आपल्याला जावं लागेल. जाऊया कंट्रोल रूम मधून, डिसिजन बघूया काय होतो आपल्या समोर. नक्कीच डिसिजन जो आहे पेंडिंग आहे. पाहूया काय डिसिजन येतोय कंट्रोल रूम मधून. मात्र चालू सामना जो आपण पाहतोय, रॉयल स्टनर मीरा रोड विपक्ष महेश दादा प्रतिष्ठान या 2 संघादरम्यान. महेश दादा प्रतिष्ठान संघासमोरचे 55 धावांचं लक्ष आहे. ते लक्षाचा पाठलाग मात्र आतापर्यंत सुरेख केला जातोय. यस, नॉट आउट. या 2 धावा ज्या आहे कंप्लीट झाल्यात. नॉट आउटचा इशारा कंट्रोल रूम मधून. पुढचा बॉल योगेश पवारसाठी. चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झाला नाहीये. 1 धाव इथनं मिळते. स्ट्राईक मात्र रोटेट होतीये. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या एकूण 33. धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते 55चं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज प्रतीक गाऱ्या. प्रतीकनं चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये आणि इथनं चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट टिकीन गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्यावे लागतील. महेश दादा प्रतिष्ठान टीमचा जर विचार केला तर बॅटिंग स्ट्रॉंग आहे. ओव्हर द विकेटनं फुल टॉस आहे. खूप चांगला फटका खेळलेत. डीप मध्ये पवन केने खूप चांगली फिल्डिंग दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत मिळणार 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. स्कोर बोर्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 34, 34 या धावसंख्येवरती. स्पर्धेचा आजचा सलग 3रा दिवस. सुंदर या स्पर्धेचं आयोजन सीझन 2 समोरच्या दिशेनं खेळलेत सन्मानानं. नक्कीच हा खेळ होत असताना, कारण का चांगल्या चेंडूला सन्मान देणं खूप गरजेचं असतं आणि आता मात्र योगेश पवार तेच कार्य करत असताना सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलक आपल्याला एकूण पाहायला मिळतोय
या दरम्यान 35 या धावफलकावरती विजय पवार स्ट्रायकिंग एंडला सजत खेळण्यासाठी चांगली कॅच घेतली होती. जबरदस्त अफेक्ट आपल्याला विजय पवारचा पाहायला भेटला होता पहिला इनिंग मध्ये. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तो सज्ज आहे. ओव्हर द विकेट ना आक्रमण करण्याचा प्रयत्न क्रॉस लाईनच्या माध्यमातून. मात्र चांगला हा चेंडू प्रतीकचा पाहायला भेटला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 13वा खेळाडू जाणारे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आणि आता मात्र इथनं गेम प्लॅन करावा लागेल कारण का 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 20 धावेची गरज आहे. संदेशची मॅच अजूनही संपली नाहीये. सामना अजूनही आपल्याला चांगला इथनं पाहायला मिळेल कारण का दोन्ही टीमचा जर विचार केला दोन्ही टीमने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे आणि दोन्ही टीमने एक मॅच देखील जिंकली. ही मॅच खूप महत्वाची आहे. 18 चेंडू 20 धावेची गरज आहे. आता नक्कीच गेम प्लॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. थोडासा वेळ आहे तर आपण जाऊया संदेश जैनच्याकडे. नक्कीच सामना जो आहे 18 चेंडू 20 धावा असं आपल्याला समीकरण पाहायला मिळत आहे. कमबॅक करण्यासाठी विकेट्स घ्यावा लागतील या ठिकाणी रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला. कारण नक्कीच 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि फक्त एक गडी बाद झालाय. मनीष कोलेकर त्याच्या बॅटमधून 23 धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर मात्र या डावाला सावरताना आपण पाहतोय विजय पवार सोबत योगेश पवार. भरपूर चांगली फलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. तर या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी करताना दिसून येतात दोन्ही फलंदाज. संघाला अपेक्षा होती या फलंदाजीची आणि नक्कीच ती अपेक्षा या ठिकाणी फुलफिल केली जाते या 2 फलंदाजांच्या बॅटमधून. मात्र सुरुवात खूप महत्त्वपूर्ण असते. ज्या प्रकारे सुरुवात झाली मनीष कोलेकरच्या बॅटमधून. नक्कीच सर्वच मान्यवरांचं खूप चांगलं योगदान. सन्माननीय विष्णूजी नारायण पाटील साहेब असतील, महेशजी चौधरी असतील, हरेशजी मात्रे असतील, सुरेशजी बाल्यामामा मात्रे, श्री साई ट्रॉफीच्या माध्यमातून सावली क्रिएशन, त्याच्यानंतर अर्जुनभाई पाटील, सन्मान्य गणेशजी नाईक साहेब, दीपकदादा प्रतिष्ठान, या सर्वांचं चांगलं योगदान आहे. सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी मात्र आम्हाला या स्पर्धेसाठी TDPL ला सीझन 2 साठी आम्हाला भरपूर चांगलं योगदान दिलं. अजून उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहे. त्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ असेल, या धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील, ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र संदेश जिवाकारी सरांचा आवाज पुढच्या 3 षटकांसाठी. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद राहुल भोईर सर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 20 धावा बनवायच्या आहेत. तर गोलंदाज जिशान येतोय. पाहूया जिशान शेख कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल कारण या ठिकाणावरनं आवश्यकता आहे काही विकेट्सची. षटकातील पहिला चेंडू, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक चांगली रणनीती म्हणावी लागेल राहुल भोईर सर कारण ज्या प्रकारे आपल्याला ही मॅच पाहायला मिळते चांगली फलंदाजी होते. 55 धावांचं जे लक्ष्य आहे ते लक्षात घेऊन या ठिकाणी फलंदाजी पहिल्या बॉलपासून आपल्याला पाहायला मिळाली. खास करून मनीषने फार आकर्षित केला ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून आपल्याला 23 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र हे 2 फलंदाज आपल्या डावाला सावरताना दिसत आहेत. ताकदीचा कमी तर युक्तीचा जास्त वापर होतोय या मॅचमध्ये आणि तेच आवश्यक देखील आहे. आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे कारण समोर डावखुरा फलंदाज योगेश पवार येतोय. 17 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढील बॉल, यावेळेस बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातो आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. अतिशय सुरेख चांगली रणनीती 2 फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. माहिती आहे की 55चं लक्ष जे आहे ते लक्ष कशा प्रकारे पार पाडलं जाईल. षटकातील पुढील चेंडू जिशान, यावेळेस देखील हलक्या हाताने खेळलं जात आहे. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होते. नक्कीच ज्या प्रकारे या 2 खेळाडूंनी आकर्षित केलंय संघाला ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र या ठिकाणी फुलफिल केल्या जात आहेत या 2 फलंदाजांकडनं. विजय पवार आणि योगेश पवार हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय.
15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी महेश दादा प्रतिष्ठान या संघाला 15 धावांची आवश्यकता. यावेळेस टॉप एज चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील का? नाही. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, मात्र ती देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. अप्रतिम आपल्याला इथनं खेळ पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन विकेट देखील खूप चांगली आहे आणि दोघांमध्ये कॉर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. 2 पवार मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एक मलंगड विभागातील आपण बघतोय विजय पवार, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला योगेश पवार जो रायगडामधून बिलॉंग करतो आणि सातत्यानं भरपूर चांगला खेळ त्याचा राहिलाय आणि आयकॉन म्हणून त्याची निवड झाली ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगसाठी आणि उल्लेखनीय दर्जेदार अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या महत्वाच्या मॅचमध्ये. नक्कीच आता मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज जी आहे थोडी निगेटिव्ह वाटते रॉयल स्टनर मीरा रोड या संघाची, कारण ज्या अपेक्षा होत्या या संघाकडनं त्यांच्या पाठीराख्यांना, त्या अपेक्षा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात नाहीयेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतात आणि त्या दरम्यान धावचीची संधी. यस इज गॉन. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. विजय पवार हा फलंदाज त्या ठिकाणी धावचीत होतोय. फलंदाज बाद झालाय. 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय अतुल भोईर, मागच्या मॅचचा हेरो. मागच्या मॅच मध्ये नक्कीच त्याच्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी एक चांगल्या प्रकारे स्वीकारली आणि सामना विजयी झाला होता. यावेळेस बॉल टॉप एज, अजून एक गडी बाद, फलंदाज बाद. संघाची एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर धावा आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत 44 धावा. अजूनही सामना संपला नाहीये. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथनं नक्कीच प्रयत्न असेल जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी करून पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा आणि तोच प्रयत्न आता मात्र सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. यस 44 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. विजय पवार नंतर योगेश पवारला देखील मैदान सोडावं लागलंय. तर नवीन फलंदाज संकेत मोरे मैदानाच्या आतमध्ये जातोय. संघनायक आहे संघाचा. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र त्या दरम्यान नक्कीच पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये चंदू शेट्टी सरांचं शुभ आगमन झालंय. मनोज ठाकरे सर, सुनील पवार सर, राहुल भोईर सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अकरा धावांची आवश्यकता आहे अजूनही.
या साजूने 11 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फेकलं गेलंय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या गोलंदाज जिशानने. तर आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकाचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता. तर पाहूया षटक क्रमांक 5 गोलंदाज A1 पवन. एक महत्वपूर्ण षटक असेल A1 पवनच्या माध्यमातून, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा आव्हान शेष राहील. षटकातील पहिला चेंडू पवनच्या माध्यमातून हा चेंडू यस इज गॉन. अजून एक गडी बाद होतो. या ठिकाणी बॅटची कडा लागली आहे. अतुल पहिल्या मॅचमध्ये हिरो होता, मात्र या मॅचमध्ये झिरो झाला. पहिला सामना त्यांनी आपल्या टीमला जिंकून दिला. मात्र क्रिकेट जो असा काय आहे, प्रत्येकी वेळेस अतुलच तुम्हाला सामना जिंकून देईल असं नाहीये. पवन केने देखील सांगतो आम्ही एवढ्या इझिली हा सामना सोडणार नाही आहोत किंवा एवढ्या इझिली आम्ही अजूनही हार मानली नाहीये. आणि क्रिकेट या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत तोपर्यंत तुम्हाला कोणी हरू देखील शकत नाहीये. इथनं तुम्हाला जिद्द चिकटीने खेळ करावा लागेल. बॉल टू बॉल इक्वेशन आहे. चांगली गोलंदाजी केली, कारण का आता दोन्हीही नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. सेट फलंदाज विजय पवार बाद झालाय आणि आता त्याच्यानंतर योगेश पवार देखील बाद झालाय. इथनं पुन्हा एकदा संधी आली आहे. मात्र पवन केनेचा हा षटक खूप महत्वाचा असेल. 11 चेंडू 11 धावेची गरज आहे. थरार कायम आहे आणि ही मॅच आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाहीये. यास अगदी बरोबर म्हटलं. संघर्ष या ठिकाणी करावा लागेल आणि तो संघर्ष मात्र दोन्ही संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तसंही नक्कीच असं म्हटलं जात आहे की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. आणि ती लढत मात्र या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. कारण येणाऱ्या 11 चेंडू मागे अल्पेश दादा गायकवाड मला सांगत आहेत की 11 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. बोलूया मॅचकडे. पवन केने षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस हा बॉल अनसाइडला टोलवलाय. अतिशय सुरेख फटका. गॅप शोधले. चेंडू गॅप मधून 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. इंडियन टीम मध्ये झाली माझी निवड आणि आता मात्र TDPL मध्ये देखील मला करायचे चांगला खेळ हे दाखवून देत असताना आगरी समाजाची आन बान शान रवींद्र संते. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलंय. नक्कीच सुरेख चेंडू म्हणावा लागेल, कारण बीट केलंय फलंदाजाला. तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेग परिवर्तन देखील तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. एक सिंगल कंप्लीट होते त्या ठिकाणी. या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 49 धावा धावफलकावर झाल्यात. आता मात्र फक्त 6 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडू मागे. समीकरण जे आहे त्या चौकाराच्या मदतीने सोपं झालेलं आपण पाहतोय. A1 पवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र सिंगल रोखू शकत नाहीयेत. सिंगल कंप्लीट होते. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, त्याचबरोबर फास्ट गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. भरपूर व्हेरिएशन्स A1 पवनच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू.
A1 पवन गोलंदाजी मार्कवर, समालोचन कक्ष टोकाकडनं गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील एक चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये, कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलाय. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. नक्कीच फलंदाजी करणाऱ्या सर्व संघांना एक सूचना आहे की ज्यावेळेस एखादा फलंदाज बाद होतोय त्यानंतर दुसरा फलंदाज जो आहे त्वरितच उतरायचा आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट होईल. एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र दुसऱ्या फलंदाजाने त्याला मैदानाच्या आतमध्येच क्रॉस करणं अनिवार्य आहे. तर समीकरण जे आहे ते पूर्णपणे बदललेलं आपण पाहतोय. शेवटचं षटक, 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. तर बघा, एक सूचना तुमच्यापर्यंत आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना अशी येते की क्रॉसिंगचा कुठलाही नियम आपल्याकडे नाहीये, मात्र जाणारा जो जाणारा खेळाडू आहे त्यांनी रेडी राहणं गरजेचं आहे. क्रॉसिंगचा नियम जरी नसला तरी देखील मैदानाच्या आतमध्ये खेळाडू असतानाच मध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. या गोष्टीची संघनायकांनी, टीम मालकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. यस, अगदी बरोबर आहे. आता मात्र शेवटचं षटक आणि विजयासाठी आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 3 धावांची. या 3 धावा रोखेल का हा गोलंदाज, पाहूया. आमिर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. संघाचा संघनायक आहे, स्वतः ही जबाबदारी स्वीकारतोय, कारण या षटकामध्ये 3 धावा रोखायच्या आहेत. आमिर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. सन्माननीय संजयजी चौधरी मुडबार गावचे उर्फ मामा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं शुभ आगमन झालंय. मुडबारचे आमचे सन्माननीय संजयजी, मामांचं शुभ आगमन झालंय. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. 6 बॉल्स 3 रन्सची आवश्यकता. षटकातील पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. ओव्हर थ्रो होतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. डायरेक्ट हिट, नक्कीच डायरेक्ट हिट झालाय. मात्र हा जो निर्णय आहे तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय उमेश केने सरांनी. तर आपण कंट्रोल रूम कडे जाणार आहोत. पाहूया काय डिसिजन येतोय त्या ठिकाणावर ना. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील खूप चांगला होता. इथनं ही विकेट जर आली तर अजूनही या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकेल आणि हा डिसिजन क्लिअर आहे आणि फेअर आहे. आणि डिसिजन तर आपल्यापर्यंत आलाच आहे. यस, फलंदाज बाद. तर एकच धाव असणार आहे. अजूनही 2 धावेची गरज आहे. तुमच्या नक्कीच टेलिव्हिजन सेट वरती हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. जीटीसी हार्डवर्क आणि सुंदर ही तुम्हाला मात्र क्लिअरिटी पाहायला मिळते. हा ऍक्शन रिप्ले रनआउटच्या माध्यमातून विकेटचे बदल, खेळाडू बाद. तर त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, डॉक्टर गवली सर. वेलकम वेलकम वेलकम. यस, तर पुन्हा एकदा आपण समीकरण जाणून घेऊया. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 धावा काढायच्या आहेत. यस, तर राहुल भोईर सर, सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हा प्रश्न जरूर या ठिकाणी उभा झालाय. षटकातील पुढील चेंडू त्यावेळेस टॉप एज चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक जज करतोय. यस इज गॉन. फलंदाज बाद, झेलच्या स्वरूपात.
शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत हा संघर्ष सुरू आहे. चेंडू आणि बॅटमध्ये असली सुरू असलेला हा संघर्ष शेवटच्या बॉल पर्यंत येईल का? कारण का आता फिल्डिंग करणाऱ्या टीम चे पूर्णच्या पूर्ण खेळाडूंना नक्कीच अपेक्षा आहे की शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत हा या दरम्यानचा चेंडूपर्यंत हा सामना जाणं गरजेचं आहे. 6,500 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स आपण बघतोय. आता मात्र आपल्यासोबत जॉईन झाले आहेत, तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी, 2 धावेची गरज आहे. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते, नेट टू नेट मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संदेशजी, यस, उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. आमिर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि त्या दरम्यान करण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. षटकातील पुढील चेंडू, या वलयचा बॉल, अप्रतिम फटका, विजयी फटका येतो या ठिकाणी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय, चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने महेश दत्ता प्रतिष्ठाना संघ विजयी होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर आपण एक सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. कुंभारले गावचे एक अप्रतिम खेळाडू संघनायक देखील आहेत ते, आणि सिनियर ज्येष्ठ खेळाडू सचिन दादा भोईर. या सचिन भोईर आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. या व्यासपीठावरती प्रमोद दादा मात्र देखील इथे उपस्थित आहे. ते सर्व सिनियर खेळाडू. सचिन दादा भोईर देखील हार्दिक स्वागत आहे, आणि हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया.